नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशाला युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत। आज आपण नवीन विषय आणि नवीन विषयाच्या सिलेबसची ओळख करून घेणार आहोत। आपण पहिलेच आता गेल्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक विषयाचा सिलेबस आपण डिकोड करणार आहोत, म्हणजे त्या सिलेबस मध्ये नेमकं काय आहे आणि आपण काय केलं पाहिजे त्याविषयी पाहणार आहोत। सुरुवातीला आपण काय पाहिलं होतं की विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 पाहिला होता। आज पाहणार आहोत आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2। त्या भाग 1 मध्ये आपण पाहिलं होतं गुरुत्वाकर्षणाने सुरुवात केली आणि गुरुत्वाकर्षणाचा शेवट केला होता अवकाशामध्ये केला होता, बरोबर, अवकाश विज्ञानामध्ये। तर आज विज्ञान तंत्रज्ञान हा भाग 2 पार्ट आहे। त्याच्यामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला पाहून घ्या की हे जे बुक आहे ते किंवा पुस्तक जे आहे पुस्तकाच्या कव्हर पेजवरतीच काय केलेलं आहे त्यांनी ते चॅप्टरचे इनलिस्ट केल्यासारखे केलेले पहा। आता इथं पाहून घ्या की तुम्ही ज्या गोष्टी पाहाल त्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये प्रत्येक चॅप्टर मध्ये वेगवेगळ्या चॅप्टर मध्ये दिलेलं पहा। इथं काही दिलेलं आहे की मानव कसा कसा उत्क्रांत होत गेलाय ते त्याचं चित्र दिलेलं आहे, म्हणजे एक चॅप्टर आपला उत्क्रांतीवरती असणार आहे। इथं ऊर्जेविषयी दिलेला आहे पहा। इथं पाहायला गेलं तर प्रदूषण किंवा पर्यावरण विषय आहे। इथं पहा की एखादा जीवाची निर्मिती कशी होते किंवा तो जीव तयार कसा होतो आणि त्याची ग्रोथ कशी होती। इथं आरोग्य विषय दिलेला आहे आणि इथं सामाजिक हेल्थ विषय म्हणजे ज्याला सामाजिक आरोग्य म्हणतो त्या गोष्टी दिलेल्या आहेत। तर ह्या गोष्टीचा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। आणि लास्टचा जिथं एक पॉईंट राहिला होता बघा, जीवसृष्टी दिलेली आहे। इथं एक चित्र जे दिलेलं आहे का जीवसृष्टीचं दिलेलं आहे। तर हे त्यांनी त्या कव्हर पेज मध्ये आपला सिलेबस तुम्हाला एक शॉर्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला। तो सिलेबस आपण काय करणार आहोत डिटेलमध्ये पाहणार आहोत आपण। म्हणजेच काय की आपल्याला मुख्य चॅप्टर किती इथं, तर ते चॅप्टर आहेत 10 आहेत। पार्ट 2 मध्ये विज्ञान तंत्रज्ञान चॅप्टर किती तर 10। फर्स्ट पार्ट मध्ये आपण चॅप्टर किती पाहिले होते 10 पाहिले होते। इथं पण 10 चॅप्टर दिलेले आहेत पहा। तर पहा पहिला चॅप्टर दिलाय अनुवंशिकता व उत्क्रांती। मी सुरुवातीला सांगितलं होतं कव्हर पेज वरती दिलेलं पहा की माणूस कसा कसा उत्क्रांत होत गेला त्याची इमेज दिलेली होती। दुसरा आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1। दुसरा चॅप्टर कोणता आहे की जीवन प्रक्रिया। मी तुम्हाला सांगितलं होतं बीजांकडून कसं होतंय ते उगून आलेलं कव्हर पेज वरती दिलेलं। नंतर दुसरा आहे सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 2। तिसरा दिलाय पर्यावरणीय व्यवस्थापन। नंतर आहे हरित ऊर्जेच्या दिशेने पाऊल, म्हणजे हरित ऊर्जेची गरज काय आणि हरित ऊर्जेसाठी आपण कोणकोणते प्रयत्न करतोय ह्या गोष्टी आहेत। नंतर प्राण्यांचं वर्गीकरण, मी सांगितलं होतं जीवसृष्टी लास्टला विंचू बेडूक वगैरेचे चित्र दिलेलं, मग त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं वगैरे त्या गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहेत। नंतर आहे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची। सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे सूक्ष्मजीव कोणकोणते असतात, त्यांचं वर्गीकरण कसं कसं केलं जातं, कोणकोणत्या क्लासमध्ये किंवा किंगडम मध्ये किंवा प्रवर्गामध्ये वर्गामध्ये आणि उपवर्गामध्ये केलं जातं त्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत। पेशीविज्ञान व जैव तंत्रज्ञान। पेशीविज्ञान म्हणजे की एखादी पेशी म्हणजे पेशीचं स्ट्रक्चर कसं म्हणजे की असतं, म्हणजे पेशी कशी असते, पेशीचे अवयव कोणकोणते असतात, पेशीमध्ये कोणकोणते घटक असतात आणि तीच पेशी ह्या जैवतंत्रज्ञानामध्ये कसा वापर केला जातो। म्हणजे जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, बरोबर, जैवतंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला उपयोग कसा होतो, त्याचे फायदे काय। आता दही खाता तुम्ही, दही पण हे जैवतंत्रज्ञानापासून एक तयार झालेला पदार्थ आहे किंवा प्रोडक्ट आहे ते आपण खातो, पण त्याच्यासाठी बघा ते जे विरजन लावायचं असतं त्याच्यासाठी काय केलं जातं तर ते दही तयार करण्यासाठी एक विरजन म्हणून पदार्थ वापरला जातो, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असते आणि ती बॅक्टेरिया वापरली जाते। हे जैवतंत्रज्ञानाचा आपला दैनंदिन जीवनामध्ये वापर। इडली तयार करताना ते हे करून ठेवलं जातं पीठ। तुमच्या मम्मीला आईला जर विचारलं तर ते सांगतील तुम्हाला डिटेलमध्ये। तर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होतो, नंतर ती पुफी म्हणजे की थोडेसे स्पॉन्जी टाईप इडली तयार होते वगैरे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पाहणार आहोत। सामाजिक आरोग्य, आता दैनंदिन जीवनामध्ये काय झालेलं की माणसाचा ताणतणाव खूप वाढत चाललाय, जीवन पद्धती बदलत चाललेली आहे। त्याच्यामुळे काय झालं की माणसाच्या आरोग्यावरती सामाजिक आरोग्य असेल, त्याचं मानसिक आरोग्य असेल, बौद्धिक आरोग्य असेल, ह्या आरोग्यावरती काय होत चालल्यात तर ह्या ताणतणावाचं आणि बदलत्या जीवनशैलीचं काय होत चालल्यात परिणाम होत चालल्यात। मग त्या बदलत्या जीवनशैलीमध्ये काही घटक दिलेले आहेत त्यांनी की ते करण्यासाठी काय केलं पाहिजे। पहिले पहा मुलं की आउटडोअर गेम खूप खेळायचे, मैदानी खेळ जास्त असायचे। आजकालची मुलं मैदानी खेळ जास्त खेळत नाहीत। मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या काय येतात सामाजिक आरोग्यामध्ये येतात। आणि लास्टचा जो पॉईंट दिलेला आहे त्यांनी तो आपत्ती व्यवस्थापन दिलेला आहे। म्हणजे की पहिला प्रश्न पडतो की आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, त्याच्याविषयी यंत्रणा कोणकोणत्या असतात, ते कशा इम्प्लिमेंट म्हणजे ते योजनेचं नियोजन करून ते इम्प्लिमेंट कशा प्रकारे केलं जातं ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत। तर आता तो जो तिसरा पॉईंट आहे आपल्या ह्याच्यातला तर तो आहे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत। म्हणजे डार्विनचं म्हणणं काय आहे की डार्विन म्हणतो की जो निसर्गामध्ये जास्त शक्तिमान किंवा शक्तिशाली राहील तोच निसर्गामध्ये टिकेल।
हा असं होतं. आणि निसर्ग एक जो जास्तीत जास्त निसर्गामध्ये योग्य आहे त्याच्याच निवड करतो असं डार्विनचं म्हणणं आहे. ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. पुढचं आहे जाती उद्भव. पहा, जाती उद्भव म्हणजे काय, स्पेशिएशन. म्हणजे स्पेशिएशन म्हणजे काय की एकाच जातीपासून दुसरी प्रजाती निर्माण होणे किंवा ती दुसरी जात उत्क्रांत होणे, ह्याला काय म्हणतात तर जाती उद्भव असं म्हणलं जातं. त्याचबरोबर प्रतिलेखन, भाषांतर आणि स्थानांतर. प्रतिलेखन म्हणजे काय असतं, ट्रान्स्क्रिप्शन. दुसरं असतं ते असतं ट्रान्सलेशन आणि असतं ट्रान्सलोकेशन म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जाणं. ते डिटेलमध्ये आपल्याला त्या चॅप्टरमध्ये येणार आहे. पहा, उत्क्रांतीचे पुरावे. आपण काय म्हणतो की हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये अशा अशा गोष्टी घडल्या होत्या, सिंधू संस्कृतीमध्ये अशा घडल्या गोष्टी होत्या त्यावेळेस, किंवा मानवाचे पूर्वज माकड होते. मग ते आपल्याला कसं माहित झालं, ते काहीतरी पुरावे भेटले आणि त्या पुराव्याच्या अभ्यासानुसार काय झालं तर उत्क्रांतीचे पुरावे काय, आणि त्याच्यावर अभ्यास करून त्यांनी सांगितलं की हो, मानवाच्या उत्क्रांतीचे पुरावे हे आहेत, मानव ह्याच्यापासून इथपर्यंत आलेला आहे. तर पुढचं आहे लॅमार्क. लॅमार्क एक सायंटिस्ट आहेत. त्या सायंटिस्टने सांगितलं की बाबा प्राणी विषयी किंवा प्राणी आणि वनस्पतीच्या उत्क्रांतीविषयी जे काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या लॅमार्कवादामध्ये येणार आहेत. आणि मानवी उत्क्रांती, जो आपला मानवी जीव आहे त्याची उत्क्रांती कशी होत गेली त्या गोष्टी ह्याच्यामध्ये असणार आहेत. तर हा पहिला आपला पार्ट होता. त्या पाठामध्ये एवढे पॉईंट आपल्याला कव्हर करायचे. सेकंड पार्ट म्हणजे सेकंड चॅप्टर आहे किंवा सेकंड धडा जो आहे ते आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. आणि त्याच्यानंतर आपण पहा की सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2, अशा 2 भागामध्ये ह्याचं काय केलंय, सजीवाच्या जीवन प्रक्रियेचं यांनी वर्गीकरण केलेलं आहे. तर पहिल्या ह्याच्यामध्ये काय येणार आहे पहा, सजीव आणि जीवन प्रक्रिया. म्हणजे सजीव म्हणजे काय, सजीव कोणाला म्हणतो आपण की ज्याच्यामध्ये जीव आहे. पण जीव आहे, माझ्यामध्ये पण जीव आहे, एका वनस्पतीमध्ये पण जीव आहे, बरोबर. निर्जीव काय, दगड वगैरे हे त्या गोष्टी त्या बेसिक पार्ट मध्ये झालेल्या आहे. तर सजीव आणि जीवन प्रक्रिया, त्यांची जीवन प्रक्रिया कशी असते सजीवाची, जन्म, वाढ, डेव्हलपमेंट, तारुण्य, वार्धक्य, मृत्यू वगैरे, बरोबर. तर काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा, म्हणजे आपण जेवण करतो, बरोबर. जेवण करताना काय असतं की जेवणातून आपल्याला कार्बोहायड्रेट जातील, प्रोटीन जातील, स्निग्ध पदार्थ जाणार आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला काय आहे, काहीतरी ऊर्जा मिळणार आहे, जी की दैनंदिन आपली जी क्रिया आहे तर त्याच्यासाठी आपण काय करतो, त्याचा वापर करत असतो. आपण म्हणतो बघा की आज व्यायाम जास्त केलाय, आज जरा जास्त जेवण केलं पाहिजे, किंवा आज सायकलिंग जास्त झाली, जास्त जेवण केलं काय, तर आपल्याला ते कार्य करण्यासाठी जी गोष्ट गरजेची असते ती असते ती ऊर्जा. पहा, सजीव व ऊर्जा निर्मिती. म्हणजे आपल्या पुढे त्या पाठामध्ये येईल का पहा की मायटोकॉन्ड्रिया काय करणार आहेत की ऊर्जा निर्मिती करणार आहेत. मग ती कशी होती, कोणकोणत्या प्रकारे होती, बरोबर. ऑक्सिजन घेऊन कुठे होती, ऑक्सिजन न घेता कुठे होती, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. पेशी विभाजन आहे आणि एक जीवन प्रक्रिया. पहा, पेशी विभाजन होतं म्हणजे त्या पेशी विभाजनाचे प्रकार दिलेले आहेत त्यांनी. ते पेशी विभाजन कसं होतं त्या गोष्टी त्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. पुढचा तिसरा जो पाठ आहे तो आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. सुरुवातीला पाहिलं आपण त्यांची जीवन प्रक्रिया पाहिली, त्यांना लागणारी ऊर्जा पाहिली आणि त्या पेशीचं विभाजन वगैरे पाहिलं आहे. तर यांच्यामध्ये काय प्रजनन. म्हणजे प्रजनन म्हणजे काय तर एका जीवापासून दुसरा जीव तयार होताना तो कशा प्रकारे तयार होतो. म्हणजे पहा की एका मांजरीच्या 2 मांजरी घरामध्ये झाल्या, तर ती मांजर तयार होता किंवा मांजरीला पिल्ल झाली, तर ते कशा प्रकारे असतात, लैंगिक असतात का अलैंगिक असतात. पहा की आपण काय करतो की गुलाबाचं झाड लावायचं म्हणलं तर काय करतो, गुलाबाचे कटिंग काढतो, एक झाड कट करतो, एक छोटासा पार्ट, त्याला डोळे आहेत असा, आणि तो काय करतो मातीमध्ये लावतो. आणि ज्यावेळेस गुलाबाचं झाड तयार होतं त्या असतं अलैंगिक प्रजनन. पण ज्यावेळेस स्त्री युग्मक आणि पुरुष यांचं मिलन होऊन जो जीव तयार होतो तो असतं लैंगिक प्रजनन. त्या धड्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ते पुढे आहे लैंगिक आरोग्य. आता पहा की जे आपलं दैनंदिन जीवनामध्ये आपलं स्वास्थ्य सांभाळताना जसं इतर गोष्टीचं आरोग्य आपलं महत्वाचं असतं तसं लैंगिक आरोग्यही महत्वाचं आहे. आणि त्या विषयीच्या गोष्टी ह्याच पॉइंटमध्ये दिलेल्या आहेत, त्या आपण त्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. पुढे आहे प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान. त्या प्रजननाविषयी म्हणजे रिप्रोडक्शन ज्याला म्हणलं जातं त्या रिप्रोडक्शन विषयी किंवा प्रजननाविषयीची माहिती आणि त्याच्याविषयी जर एखाद्याला नॅचरली प्रजनन क्रियेमध्ये अडथळे येत असतील तर ते अडथळे मात करून आधुनिक तंत्रज्ञानाचा काय केलं जातं, त्याला मूलबाळ होण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्या गोष्टी ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि लोकसंख्या विस्फोट. जास्तीत जास्त लोकसंख्या वाढत चाललेली आजकाल. पहा की एका घरामध्ये 5-6 लोक, एका कुटुंबातले विभाजन होत चाललं आणि रोजगार आणि बाकीचे काय की रिप्रोडक्टिव्ह लोकसंख्या जास्त आहे, त्याच्यामुळे काय झालं तर लोकसंख्येचा विस्फोट होत चाललेला आहे. ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. तर पुढचा जो पॉइंट आहे पहा की पर्यावरणीय व्यवस्थापन. पहा आता पर्यावरण व्यवस्थापनाचा अभ्यास करण्याची तुम्हाला काय गरज पडली, प्रश्न पडला तर पहा की जसं जसं लोकांच्या गरजा बदलत चालल्या तसं तसं काय झालं, लोकांनी पर्यावरणावरती अतिक्रमण करायला सुरुवात केली. वृक्षतोड चालू झाली भरपूर,
सिमेंटची जंगलं उभं राहिली शहरामध्ये, आणि ती जी परिसंस्था होती ती परिसंस्था काय झाली, अस्ताव्यस्त होत चालली. आणि त्याच्यामुळे पहा, आज तुम्ही जर टीव्ही चॅनलला वगैरे बातम्या ऐकत असाल किंवा पाहत असाल, तर त्यावेळेस तुम्ही पाहता की बिबट्याचा गावामध्ये शिरकाव. का हो? ती त्याचं घर सोडून आपल्या घरामध्ये घुसायला यायला लागला. का? तर मानवाने काय केली, त्याची परिसंस्था डिस्टर्ब करून टाकली, त्याची परिसंस्था अस्ताव्यस्त केली, त्याच्या परिसंस्थेमध्ये अतिक्रमण केलं मानवानं. त्याच्यामुळे त्याची परिसंस्था काय झाली, विद्रूप होत गेली. आणि ते लोक, ते प्राणीजीव काय झाले, ते आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये यायला लागले किंवा आपल्या लोकसंख्येमध्ये घुसायला लागलेले आहेत ते. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडता येतं. परिसंस्था म्हणजे काय, आणि त्या परिसंस्थेचं पुनर्वलोकन करायचं आपल्याला. त्याच्याविषयी हा पर्यावरणीय व्यवस्थापन चॅप्टर आहे. पुढे आहे पर्यावरण संवर्धन. आता हे जे पर्यावरण आहे, आता पहा, वातावरण बदलत चाललेलं आहे. आपण म्हणतो पहा, पूर्वी असं नव्हतं. आजकाल हिवाळ्यामध्ये पाऊस होतो, उन्हाळ्यामध्ये पाऊस होतो, पावसाळ्यातही पाऊस होतो. म्हणजे की ऋतुमानाचं जे चक्र आहे ते बदलत चाललेलं आहे. त्याच्यामध्ये काही एक नियम राहिलेले नाहीत त्याचे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये स्ट्रिक्ट ऊन आला, पावसाळ्यामध्ये पावसाळा वगैरे अशा गोष्टी राहिल्या नाहीत. हे पर्यावरणीय संवर्धन करण्याची गरज त्याच्यामुळे आहे. कारण का, की हरितगृह वायूचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. बाकीच्या गोष्टी आहेत, प्रदूषण आहे, म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की आपल्याला डिटेल दिल्या. त्याच्या गरजेनुसार आपण काय केलं, पर्यावरणाचं संवर्धन करायचं आहे. पुढचा आहे जैवविविधतेतील संवेदनक्षम क्षेत्र, की क्रिटिकल एक संवेदनशील असतं काय, की ते गोष्टीला जास्त तो काय असतो की परिणामकारक घटक असतो. की एखादी गोष्ट, वातावरण जरी बदललं तर त्याच्यावर जास्त बदल होतो. आपण होतो नाही, मी जरा थोडस काय आहे की संवेदनशील आहे, मला त्या असल्या गोष्टी लगेच होतात, मी भावनिक होतो. संवेदनशील म्हणजे काय, की लगेच परिणाम होणाऱ्या गोष्टी असतात ह्या. म्हणून हे बघा, जैवविविधतेची संवेदनशील क्षेत्र आहे, की जिथं वातावरण जे बदलणार आहे आपलं, की किंवा पर्यावरण जे बदलणार आहे त्याचा परिणाम लगेच होणारे क्षेत्र जे आहेत ती संवेदनशील क्षेत्र असतात. पर्यावरण आणि परिसंस्थेचा संबंध. पर्यावरण म्हणजे काय आणि परिसंस्था म्हणजे काय, आणि त्या दोन्हीचा संबंध काय आहे, हे ह्या चॅप्टरमध्ये किंवा त्या पॉइंटमध्ये दिलेलं आहे. नंतर पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता, म्हणजे पर्यावरण संवर्धन करत असताना जैवविविधता टिकली पाहिजे आणि ती जास्तीत जास्त वाढली पाहिजे आणि ती शाश्वत रूपाने वाढली पाहिजे, ह्याच्याविषयीच्या उपाययोजना ह्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यानंतरचा जो आहे ती हरित ऊर्जेच्या दिशेनं. आता पहा, मी सांगितलं तुम्हाला की पर्यावरण आपल्याला व्यवस्थित प्रकारे ठेवायचं आहे. पर्यावरणामध्ये जे बदल करायचे आहेत, कसे, तर ते चांगले बदल झाले पाहिजे. जास्तीत जास्त ऑक्सिजन आला पाहिजे, हवा चांगली भेटली पाहिजे लोकांना, त्याच्याबाबत हे करायचंय. मग त्याच दिशेने एक पाऊल आहे ते हरित ऊर्जेचं आहे. म्हणून हरित ऊर्जेच्या दिशेने जायचं आहे. तर आपण जमिनीमधून कोळसा काढतो, पेट्रोलियम काढतो, त्याच्यामुळे त्या गोष्टी येतात. पेट्रोलियम पासून प्रदूषण होतं, कोळशापासून प्रदूषण होतं. म्हणून आपल्याला शिफ्ट कोणाकडे व्हायचं आहे, हरित ऊर्जेकडे शिफ्ट व्हायचं आहे. आणि त्याच्या दिशेने हे पाऊल आहे. ऊर्जेचा वापर कसा आहे, म्हणजे कोणत्या स्त्रोतापासून आपण ऊर्जा किती वापरतो, कशी वापरतो, ती ऊर्जा कशी तयार केली जाते, ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये असणार आहेत. विद्युत ऊर्जेची निर्मिती कशी होते, कोणकोणत्या प्रकारे होते, आणि विद्युत निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरण किंवा अपर्यावरण दिलेलं आहे त्यांनी. तर ह्या गोष्टी ह्या हरित ऊर्जेच्या दिशेने ह्या प्रकरणामध्ये आपण पाहणार आहोत. पुढचं आहे प्राण्यांचे वर्गीकरण. प्राण्यांचे वर्गीकरण पहा की काय दिलेलं आहे, प्राणी वर्गीकरणाचा इतिहास दिलाय. म्हणजे की कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी प्राणी वर्गीकरण ह्याच्यामध्ये काय केलं आहे, स्वतःच कंट्रीब्युशन केलेलं आहे किंवा त्यांनी त्याच्याविषयी कार्य केलेलं आहे, हे गोष्टी दिलेल्या आहेत त्या इतिहासामध्ये. प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धत कोणती पद्धत तुम्हाला शिकण्यासाठी आहे, ह्या गोष्टी ह्या पॉइंटमध्ये आहेत. आणि प्राणीसृष्टी म्हणजे किंगडम ॲनिमलिया असं इंग्लिशमध्ये म्हणलं तर हे प्राणीसृष्टी आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. मग त्याच्यामध्ये त्यांचं क्लासिफिकेशन डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर पुढचं आहे बघा, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. त्याच्यामध्ये काय आहे की उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजे आपल्याला गरजेचं किंवा उपयोगाचं कोणतं आहे ते सूक्ष्मजीवशास्त्र. औद्योगिक म्हणजे इंडस्ट्री, नवीन म्हणजे बेकरी उद्योग असेल, वेगवेगळे इन्सुलिनची औषधं तयार करणारे उद्योगधंदे असतील वगैरे, हे अशा उद्योगधंद्यामध्ये सूक्ष्मजीवशास्त्र महत्व काय आहे किंवा त्याचा वापर कसा केला जातो हे ह्याच्यामध्ये दिलं आहे. आणि त्याच्यापासून तयार होणारी म्हणजे ह्या सूक्ष्मजीवापासून तयार होणारी उत्पादने कोणकोणती आहेत जी की आपल्या दैनंदिन वापरामध्ये आहेत. आता मी तुम्हाला म्हणलो की सुरुवातीला काय की इडली पाहिलं उदाहरण आपण, बरोबर, त्या इडलीमध्ये पण काय सूक्ष्मजीवशास्त्राचा उपयोग करून घेतला जातो, बरोबर. दह्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं दही तयार करताना सूक्ष्मजीवाचा वापर केला जातो. म्हणजे अशा दैनंदिन वापरामध्ये जे आहेत. मग आता वॅक्सिन वगैरे जे आपल्याला आलेलं होतं कोविडमध्ये, कोरोना काळामध्ये जे वॅक्सिन आलेले होते त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा सूक्ष्मजीवशास्त्राचा काय झालेला आहे, वापर झालेला आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची हे आपण धड्यामध्ये पाहणार आहोत. पुढचा 8वा पॉईंट आहे किंवा 8वा चॅप्टर जो आहे तो आहे पेशीविज्ञान व जैवतंत्रज्ञान. पहा, पेशीविज्ञान
म्हणजे पेशीविषयीचं सेल सायन्स, थोडक्यात पेशीविषयीचं जे जे आहे ते सांगणार आहे. म्हणजे पेशी म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये त्याचे कोणकोणते अवयव असतात, त्याच्यामध्ये ऊर्जा कुठे निर्माण होती वगैरे ह्या गोष्टी आलेल्या आहेत. बरोबर. हे पेशीविज्ञान म्हणजे काय, जैवतंत्रज्ञान व त्यांचे व्यावहारिक उपयोग काय. आता मी सुरुवातीला सांगितलेलं होतं की व्यावहारिक उपयोग काय असतात जैवतंत्रज्ञानाचे. जैवतंत्रज्ञानामध्ये काय सूक्ष्मजीवांचा पण वापर होतो. जैवतंत्रज्ञानामध्ये काय होतो, सूक्ष्मजीवांचा पण वापर होतो. आणि हे व्यावहारिक उपयोग कसे करून घेतले जातात हे त्याची उदाहरणं तिथे दिलेली असणार आहेत. मातृपेशी किंवा मूल पेशी काय आहेत की ज्याच्यापासून पूर्ण जीव, अख्खा एक जीव किंवा सजीव तयार केला जाऊ शकतो, त्या पेशीला आपण काय म्हणतो, मातृपेशी किंवा मूल पेशी म्हणलं जातो. आणि त्याच्यापासून पूर्ण एक सजीव कसा तयार केला जातो किंवा कसा तयार होतो ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये असणार आहेत. आणि ते मातृपेशी कुठे असतात आणि कुठे नसतात हे त्या ठिकाणी असणार आहे. आणि कृषी विकासातील महत्वाचे टप्पे पहा. कृषीचा जसा जसा विकास होत गेला त्यावेळी तसं काय झालं की जैवतंत्रज्ञानाचा वापर वाढत गेलेला आहे. आज नवीन नवीन जर व्हरायटी किंवा जाती जर पाहिल्या किंवा टोमॅटोची असेल, वांगीची असेल, तर त्याच्या काय आहे की जैवतंत्रज्ञानापासून उत्क्रांत केलेल्या जाती आहेत. आणि त्या जैवतंत्रज्ञानाचा उत्पादन वाढीसाठी काय केला जातो, उपयोग करून घेतला जातो. आणि तयार होणारे जे उत्पादन आहे ते बाजारात आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादन त्याच्यापासून तयार केले जातात. टोमॅटोपासून जे वेगवेगळे उत्पादन आहेत त्याच्यामध्ये पण जैवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्याचबरोबर पुढचा चॅप्टर आहे सामाजिक आरोग्य. ह्या ज्यावेळेस गोष्टी घडतायत, म्हणजे आपण काय करतोय, जैवतंत्रज्ञान वापरतोय, सूक्ष्मजीवशास्त्र वापरतोय, त्यावेळेस काय होतं की पर्यावरणाचा पण ऱ्हास होताना बघितलंय. ह्या सर्व गोष्टीचा परिणाम कोणत्या गोष्टीवर होतोय, तर काय होतंय, सामाजिक आरोग्यावरती होतोय. मग त्या सामाजिक आरोग्य म्हणजे काय, सामाजिक आरोग्यामध्ये कोणकोणते घटक येतात आणि सामाजिक आरोग्य टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे येतं. ताणतणावाचं व्यवस्थापन. आम्ही पाहतो की 10वीला विद्यार्थी 10वीच्या परीक्षेच्या टेन्शन आत्महत्या, जो आलेला ताण आहे त्या ताणाचं व्यवस्थापन. आयुष्यापेक्षा मोठं काहीच नाही, आयुष्यापेक्षा मोठं काहीच नाही. आयुष्य असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मग त्याच्यामुळं सर्व गोष्टी असतात ह्या क्षणिक असतात. अपयश हे क्षणिक असतं. त्या अपयशाला यश मिळून आपण यश मिळून त्याच्यावरती मात करू शकतो. त्याच्यामुळं अपयशाचं टेन्शन कधीच घ्यायचं नाही. एखादा अटेम्प्ट फेल होईल, 2 अटेम्प्ट फेल होतील, तिसऱ्याला तुम्हाला 100% यश मिळणार आहे. पण सुरुवातीपासून जर नियोजनबद्ध अभ्यास केला तर हे ताणतणाव गोष्ट येण्याची प्रश्नच नाहीत. त्याच्यामुळे अभ्यास करताना सिस्टमॅटिक दररोज थोडा थोडा वेळ काढून अभ्यास केला तर परीक्षेच्या वेळेस तुम्हाला ताणतणाव येणार नाही. आणि त्यासाठी आपण काय करतोय, प्रशाला हा उपक्रम तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. पुढे पहा, सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक. आता जो सामाजिक आरोग्य आहेत त्याच्यामध्ये व्यसनाधीनता आहे, मोबाईल आहे, म्हणजे हे इंटरनेट. आता पहा, तुमच्या हातात मोबाईल दिला तर तुम्ही त्याचा वापर कसा करायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणजे पालकांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्यापाशी मोबाईल दिला आणि पालक शेतात गेले, नोकरीच्या ठिकाणी गेले, तर त्या मोबाईलचा उपयोग किंवा सदुपयोग कसा करून घ्यायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही त्याच्यावर रील्स बघत बसायचं का अभ्यासाचे व्हिडिओ बघत बसायचं, बरोबर. आणि जास्तीत जास्त मोबाईल बघितला की तुमचं मानसिक आरोग्य ढासळणार, चिडचिड होणार, अभ्यासामध्ये मन रमणार नाही. मग अशा गोष्टी होत असतात. मग हे जे आहेत ह्या गोष्टी, हे जे घटक आहे त्यातला एक घटक आहे तो मोबाईल. मी अगोदर सांगितलं व्यसनाधीनता आहे. मग बाकीच्या पण गोष्टी आहेत ते त्या चॅप्टरच्या वेळेस आपण पाहणार आहोत. पुढे पहा, आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती म्हणजे काय, म्हणजे की न्यूज मध्ये तुम्ही वाचलं असेल की वायनाडमध्ये काय झालं, भूस्खलन झालं. माळीनगाव डोंगराखाली गेलं म्हणजे की भूस्खलनामध्येच गेलं. किंवा किल्लारीचा भूकंप आहे, की आता झालेलं काश्मीर मधलं दहशतवाद्यांचा हल्ला आहे. ज्या अशा गोष्टी आहेत त्याला आपण काय म्हणतो, आपत्ती म्हणतो. आपत्ती म्हणजे काय, अचानक आलेलं संकट असतं, बरोबर. ते अचानक आलेलं संकट असतं, त्याचं आपण व्यवस्थापन कसं केलं पाहिजे ह्याच्याविषयीचा अभ्यास ह्या धड्यामध्ये दिलेला आहे. तर पहिला आहे आपत्ती म्हणजे काय असणार. आपत्तीचे प्रकार म्हणजे नैसर्गिक आहे, म्हणजे निसर्गाने तयार झालेले आहे का मानव आहे. मग निसर्गामध्ये होते तयार होणारे आपत्ती आहेत, ते जर भूस्खलन असेल, पावसाचं असेल, ढगफुट, म्हणजे असे वेगवेगळे प्रकार आहेत. हिमस्खलन असेल, तर हे प्रकार तिथं आपत्तीचे पाहणार आहोत. त्याचबरोबर काय, आपत्तीचे स्वरूप आणि व्याप्ती कशी असते, किती असते, त्या गोष्टी आहेत. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संरचना म्हणजे की राष्ट्रीय लेवलला कोणतं प्राधिकरण असतं, म्हणजे देशाच्या पंतप्रधान वगैरे जे मुख्य असतात ते प्राधिकरण कसं, त्याची संरचना कशी असेल. राज्य स्तरावरती जे प्राधिकरण आहे त्याची संरचना कशी, आणि जिल्हा लेवलला जे प्राधिकरण असतं ज्याचे अध्यक्ष कोण असतात, कलेक्टर असतात, त्याची संरचना कशी आहे, ह्या गोष्टी आहेत. आपण फक्त इथं एवढंच पाहणार आहोत की आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं काय महत्वाचं. आपण हे डिटेलमध्ये केंद्र किंवा राज्य
हे नाही पाहणार. तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीनं आणि आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे तेच आपण जास्त हायलाइट करून पाहणार आहोत. बरोबर. पहा पुढं, अभिरूप सराव म्हणजे काय असतं की मॉक ड्रिल ज्याला म्हणलं जातं. अभिरूप सराव म्हणजे काय असतं, मॉक ड्रिल म्हणजे की तुम्ही एनडीआरएफचे वगैरे जे जवान असतात त्यांचे मॉक ड्रिल होतात 3 महिन्यातनं 4 महिन्यातनं. आता पावसाळ्याच्या अगोदर त्यांचे मॉक ड्रिल घेतले जातात. अग्निशामक दलाचे महिन्याला 2 महिन्याला मॉक ड्रिल असतात. मॉक ड्रिल म्हणजे काय की एक टेम्पररी एखादी आपत्ती तयार झालेली आहे असं दर्शवलं जातं आणि तिथं हे कशा प्रकारे काम करतील ह्याची प्रॅक्टिस करून घेतली जाते. तर तो काय असतो, अभिरूप सराव असतो. आपत्तीचे परिणाम काय असतात पहा. नंतर ते मानवी जीवनावर होणारे परिणाम असतील, उद्योगधंद्यावरती असतील आणि अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम, आपत्तीचं व्यवस्थापन कसं केलं जातं, त्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड असतात आणि कोणत्या नसतात, किंवा ज्या गोष्टी इन्क्लूड आहेत त्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये कशा प्रकारे मदत करतात, ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. आणि पुढचा आहे प्रथमोपचार व आपत्कालीन कृती. आता एखाद्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला बसचा, मग प्रथमोपचार काय केले पाहिजेत बाबा. हा, की एखाद्याला इथं लागलंय, मग प्रथमोपचार फर्स्ट एड किट वगैरे असतं बघा. तुम्ही जर कधी बसमध्ये ट्रॅव्हल वगैरे करत असाल रेल्वेमध्ये, तर फर्स्ट एड किट म्हणून एक बॉक्स ठेवलेला असतो बघा एसटी मध्ये. शक्यतो तो बसच्या फ्रंट साईडला म्हणजे ड्रायव्हरच्या बॅक साईडला किंवा ड्रायव्हरच्या साईडला आतमधून ठेवलेला असतो, पण शक्यतो आपल्याला व्हिजिबल आहे अशा ठिकाणी ठेवलेला असतो प्रथमोपचार बॉक्स. हा, किंवा बाकीचे जे दुसरे आहेत जिथं पॅसेंजरची जास्त वाहतूक केली जाते त्या ठिकाणी पण ठेवलेला असतो. म्हणजे बाकीची वाहनं म्हणजे ट्रॅव्हल्स असतील किंवा दुसऱ्या प्रायव्हेट गाड्या असतील तिथं पण हा असतं. हे कंपल्सरी म्हणजे गव्हर्नमेंटनं काय केलेलं की, किंवा तुम्ही जर 2 व्हीलर एखादी विकत घेतली, 4 व्हीलर घेतली, तर ते फर्स्ट एड किट दिलेलंच असतं. हा, आणि आपत्कालीन कृती त्यावेळेस तुम्ही कोणत्या कृती केली पाहिजेत त्या गोष्टीचं ज्या आहे ते सखोल आपण ह्या धड्यांमध्ये पाहणार आहोत. तर हे काय पाहिलं आपण की सिलेबसचा ओव्हरव्ह्यू पाहिला आहे की आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 ह्याच्यामध्ये कोणकोणते चॅप्टर पाहिजेत आणि त्या चॅप्टर मधले हायलाइट केलेले पॉईंट पाहिले. म्हणजे ह्या पॉईंट मध्ये आपल्याला भरपूर डिटेल दिलेलं असणार आहे. मी फक्त सांगितले ते पॉईंट काय आहेत आणि त्याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत. सर्व गोष्टी मी इथे एक्सप्लेन केल्या नाहीत की छोट्या छोट्या दृष्टीनं तुम्हाला समजेल अशा दृष्टीने काय केलेलं आहे मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्यू.